विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेशनचं 8वं लेक्चर आहे. ओके, टाइप वाइज आपण स्टडी करतोय. आज जो पहिला टाइप घ्यायचा तो बघून घ्या. म्हणजे बघा इथं I इक्वल्स टू इंटिग्रेशन, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 3x + 2 आणि रूट मध्ये x - 4 दिलंय. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2x + 1 आणि रूट मध्ये x + 2 दिलंय. हा टाइप आहे बरं का बाळांनो. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे दुसरा प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. पहिला प्रॉब्लेम पुस्तकात सॉल्व्ह करून दिलाय, तो तुमचा होमवर्क असेल. ठीक आहे. बरं, मेथड काय माहिती आहे का, तुम्ही काय करायचं की रूट मध्ये जे काही दिलंय ना त्याला तुम्ही टी पुट करा. मग इथं काय करणार, x - 4 ला तुम्ही टी पुट करणार. मग देअरफॉर x ची व्हॅल्यू काय येणार, t - 2. आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. 2 कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार. t चं डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx, ते मी इथं लिहिलं. x चं डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही आहे. म्हणजे मला आता काय करावं लागेल, dx ची व्हॅल्यू dt पुट करावं लागेल आणि x जिथं आहे तिथं t - 2 पुट करावं लागेल. मग देअरफॉर आता मी तो सोडवतोय बघा, लक्ष द्या. I इक्वल्स टू इंटिग्रेशन 2 × x मला पुट करायचं आहे. म्हणजे मी इथं स्क्वेअर ब्रॅकेट लिहून 2 लिहितो आणि आतल्या ब्रॅकेटमध्ये x ची व्हॅल्यू पुट करतो, t - 2. t - 2 + 1 ही ब्रॅकेट कंप्लीट करूया. रूट म्हणजे रेस टू हाफ असतात. x + 2 ला तुम्ही t पुट केलं, मग t रेस टू हाफ होणार. ते t रेस टू हाफ आणि dx म्हणजे dt घेणार आहे आपण. ओके, आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. बघा 2t, आता इथं काय येणार, 2 × 2 4, पण -4 + 1 म्हणजे -3. -4 + 1 म्हणजे किती येणार आहे, -3. ओके, इंटू t रेस टू हाफ आणि dt. ओके, इंटिग्रेशन 2. आता हे मल्टिप्लाय करणार आहे बरं का, मी ह्याला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे t रेस टू 1 ला t रेस टू 3/2 न मल्टिप्लाय करा. सॉरी, t रेस टू 1 ला t रेस टू 1/2 न मल्टिप्लाय केलं की t रेस टू 3/2 येईल आणि 3 t रेस टू हाफ आणि इथं dt. आता सोडूया आपण. लास्ट स्टेप आहे, लक्षात घ्या. इंटिग्रेशन मध्ये बघा, आता जे काय रेस टू आहे ते 1 ऍड करणार आहे मी. 3/2 1 ऍड केलं की 5/2, त्यानं डिवाइड पण करायचं आहे. 1/2 मध्ये 1 ऍड करा, 3/2 त्यानं डिवाइड पण करायचं आहे आणि प्लस सी आन्सर. हे 2 2 जा 4, 4/5 होणार. टी ची व्हॅल्यू कोण आहे सांगा बघू. टी कोणाला पुट केलंय, x + 2 ला. रेस टू कोण, 5/2. इथं -2 येणार कारण 3 ला 3 कॅन्सल होणार. हे 2 इथं येणार. x + 2 रेस टू कोण आहे, 3/2 प्लस सी. आन्सर करेक्ट आहे. आता टाईप कळाला का मला सांगा. कधीही तुम्हाला या टाईपचा प्रॉब्लेम दिसला ना तर तुम्ही लक्षात आलं पाहिजे, याला टी पुट करायचं आहे रूट मधल्या व्हॅल्यूला, त्याच्यावरून x ची व्हॅल्यू काढायची आहे, ती व्हॅल्यू इथं पुट करायची आहे. सिम्प्लिफाय लगेच प्रत्येक टर्म वेगळी होणार आहे, इंटिग्रेशन काढायचं आहे. मग पहिला टाईप क्लिअर झाला. आता आपण दुसरा टाईप बघूया. आता दुसरा टाईप बघा, cos x आहे, खाली x - a आहे. x - a x + b आहे, x + a x - b आहे. तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये टाईप ओळखायला जमला पाहिजे. आता इथं हा 5वा जो प्रॉब्लेम आहे तो पुस्तकात सॉल्व्ह करून दिलाय बरं का. मी पहिले 2 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. आपण तिसऱ्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया. मग तिसरा प्रॉब्लेम कसा आहे बघा, की I इक्वल्स टू इंटिग्रेशन cos x डिवायडेड बाय sin x - a आणि dx. हिंट काय, की डिनॉमिनेटर मध्ये जो काय अँगल असेल तोच अँगल वरती ऍडजस्ट करायचा. आता मी तुम्हाला सांगतो, एक प्रेझेंटेशन पण एक महत्वाची गोष्ट आहे ना. जसं मी लिहितोय तसं लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा बरं का. मी कॉस नंतर स्क्वेअर ब्रॅकेट देतोय, त्यात एक स्मॉल ब्रॅकेट देतोय आणि मी पाहिजे कोण मला -a, मी स्वतःहून -a आणि +a असं घेतलंय, ऍडजस्टमेंट केली. म्हणजे मला जे x - a पाहिजे होतं ते मला मिळालं. ओके, डिवायडेड कोण आहे, साइन x - a आणि dx. ओके, अगदी इक्वल टूच्या खाली इक्वल टू साइन परफेक्ट येऊ द्या. इंटिग्रेशन आता स्क्वेअर ब्रॅकेट देतोय मी. आता cos a + b चा फॉर्म्युला, cos a cos b -sin a sin b. म्हणजे आता cos पहिला अँगल म्हणजे बघा, cos x - a cos a मायनस, इथं प्लस म्हणलं तर मायनस येईल, sin x - a आणि sin a. मी हे स्क्वेअर ब्रॅकेट इथं का दिलं, कारण मला डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आहे. म्हणजे इथं काय येईल, sin x - a, इथं सुद्धा काय येईल, sin x - a. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करून dx ला. ओके, आता लक्ष द्या मी काय सांगतोय ते बघा. cos अपॉन साइन म्हणजे cot, म्हणजे मी इथं लिहितोय cot x - a इंटू cos a. बरं,
साईनला साईन कॅन्सल होणार आहे, इथं उरतंय साईन ए आणि काय सांगा dx. ओके, आता सांगतो कॉटचं इंटिग्रेशन लॉग साईन एक्स, कॉटचं इंटिग्रेशन लॉग साईन एक्स. आता मोठी चूक होते मुलांची, सांगा मला साईन एचं इंटिग्रेशन काय येणार. ओके, प्लस कॉस ए येणार का मायनस कॉस ए येणार. ओके, क्षणभर व्हिडिओ पॉज करा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईन एचं इंटिग्रेशन प्लस कॉस ए का मायनस कॉस ए. आता मी तुम्हाला सांगतो साईन ए कॉन्स्टंट टर्म आहे, ती तशीच राहणार आहे, तिचा कोएफिशियंट 1 आहे, त्याचं इंटिग्रेशन एक्स येणार आहे. मग तुम्हाला हे आता लक्षात राहील, कॉस ए कॉन्स्टंट टर्म आहे, ती वाटल्यास अगोदर लिहा कॉस ए, आणि याचं फक्त इंटिग्रेशन घ्यावं लागेल, जिथं एक्स आहे ना त्याचंच इंटिग्रेशन घ्यावं लागेल, आणि कॉटचं इंटिग्रेशन लॉग साईन एक्स मायनस ए. आता एक्सचं कोएफिशियंट 1 असल्यामुळे डिवाइड करायची गरज नाही आहे, मायनस एक्स येणार, 1 आहे इथं कोएफिशियंट, त्याचं इंटिग्रेशन एक्स येणार, आणि इनटू साईन ए आणि प्लस सी. आन्सर बरोबर आहे, तुमच्या लक्षात आलंय. म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जो अँगल आहे तो आपल्याला तिथं ऍडजस्ट करायचा आहे. मग तिसरा प्रॉब्लेम लिहून घ्या, तुमच्या लक्षात आलाय. आता चौथा प्रॉब्लेम जो आहे ना, आता तिसऱ्यात कसं होतं बघा, फक्त स्मॉल ए होतं, बी नव्हता. चौथ्यात तिथं तुम्हाला बी पण दिसतोय. ओके, लक्ष द्या. मग चौथा प्रॉब्लेम आय इक्वल्स टू इंटिग्रेशन साइन एक्स मायनस ए डिवायडेड बाय कॉस एक्स प्लस बी आणि dx. ओके, आता लक्ष द्या बघा, साइन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिनॉमिनेटर कोण आहे तुमचा, कॉस एक्स, नंतर कोण आहे प्लस बी आहे. म्हणजे मला हा जो एक्स आहे ना त्याच्यानंतर मी स्वतःहून प्लस बी घेतलंय. आता जरा सांगा, स्वतःहून तुम्ही प्लस बी घेताय, ऍडजस्टमेंटसाठी काय येणार मायनस बी. हे कोण आहेत मायनस ए, म्हणजे अशा टर्म शिल्लक राहतील. बरोबर आहे. मग या दोघातून जर मी मायनस साइन कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी येईल ना. मग हे डायरेक्टली लिहिलं नाही, पण तुम्हाला समजावून सांगितलंय. तुमच्या लक्षात आलं का बघा. हे मायनस साईन जर आतलं मल्टिप्लाय केलं, मायनस ए मायनस बी, मायनस बीला मायनस बी कॅन्सल होईल, तीच टर्म आहे. म्हणजे याला काय म्हणूया आपण, ऍडजस्टमेंट केलेले आहे आपण. ठीक आहे, आता बघा, आता पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट देतो मी, साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरणार आहे. साइन ए कॉस बी मायनसच कॉस ए साइन बी. साइन पहिला अँगल तो आहे एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी, जो कॉन्स्टंट आहे तो तसाच राहणार आहे, मायनस आता कॉस पहिला अँगल एक्स प्लस बी आणि साइन ए प्लस बी की जो कॉन्स्टंट आहे. ओके, पण आपण डिनॉमिनेटर दोघांना सेपरेट देणार आहे आणि इथं आठवणीनं dx लिहायचं शेवटच्या स्टेप पर्यंत. आता डिनॉमिनेटर कोण आहे तुमचा, कॉस एक्स प्लस बी, इथं सुद्धा कोण आहे कॉस एक्स प्लस बी. आता मगासारखंच होणार आहे, फक्त साइन अपॉन कॉस, म्हणजे मला इथं टॅन येणार आहे एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी. कॉसला कॉस कॅन्सल होत आहे, कॉन्स्टंट टर्म फक्त शिल्लक राहणार आहे बघा. ठीक आहे, एक लक्षात घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही कॉन्स्टंट टर्म आहे, टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, म्हणजे मी इथं लिहितो लॉग सेक एक्स प्लस बी इंटू कॉन्स्टंट तसाच ठेवा कॉस ए प्लस बी. याचा कोएफिशियंट 1 असतो, 1चं इंटिग्रेशन एक्स येणार आणि साइन ए प्लस बी आणि प्लस सी. प्रॉब्लेम फिनिश झाला. आता मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, सोपे टाईप आहेत, फक्त फायनल फॉर्म्युला. टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, कॉटचं इंटिग्रेशन लॉग साइन एक्स. लक्षात ठेवा, कॉन्स्टंट टर्म एक्स इंटू आहे तशी कॉन्स्टंट टर्म. पाचवा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, पण थांबा ना, मी तुम्हाला ऍडजस्टमेंट करून देतो ना. बघा, साइन पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस बी. आता मला सांगा, आपण मायनस बी का घेतलं, खाली मायनस बी आहे म्हणून. मग आपण मायनस बी घेतलं तर मला पुढे प्लस बी घेतलं पाहिजे, आणि हे ऑलरेडी प्लस आहे, म्हणजे इथं प्लस राहील आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, ब्रॅकेट कम्प्लीट. आता सांगायची काही गरज नाही ना. मग साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार होतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. मग दुसरा हा टाईप पण लक्षात आला. चला आपण पुढचा टाईप बघू. आता मी फळ्यावर लिहिलेले प्रॉब्लेम बघा, की सगळे प्रॉब्लेम तुमच्या बघितल्यावर लक्षात येईल. ट्रिग्नॉमेट्री, साइन कॉस टॅन. ओके, टोटल बघा, टोटल 13 प्रॉब्लेम झाले आत्तापर्यंत, हे की नाही. मग मी काय करतो, चला या प्रॉब्लेमपासून सुरुवात करतो. टॅन 3x इंटू टॅन 2x पुन्हा इंटू टॅन एक्स, अशा 3 टर्म आहेत. ओके, असले प्रॉब्लेम तुम्हाला 11 स्टँडर्डला होते. मी काय लिहितोय ते नीट लक्षात आहे बघा. मी असं लिहितोय की टॅन 3x इक्वल्स टू टॅन 2x प्लस एक्स. आता इथंच बऱ्याच जणांच्या
आयडिया आली असेल की टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तुमच्या लक्षात आलं का साइन ए प्लस बी, कॉस ए प्लस बी ए मायनस बी, टॅन ए प्लस बी किंवा ए मायनस बी हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला लागतायतच, लक्षात घ्या. मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला टॅन ए प्लस टॅन बी ओके अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी म्हणजे टॅन 2x इंटू टॅन एक्स. इकडं कोण होतं टॅन 3x, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. बघा लक्ष द्या आता ह्या पूर्ण ब्रॅकेटनं मी इकडं मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे मला काय मिळालं बघा की टॅन 3x मायनस टॅन 3x इंटू टॅन 2x इंटू टॅन एक्स आणि दॅट इक्वल्स टू कोण आहे इथं टॅन 2x प्लस टॅन एक्स आहे. आता मला काय करायचं आहे, मला ह्याची व्हॅल्यू काढायची बाळांनो, ह्याची हे तिघांचं ते पॉझिटिव्ह आहेत, इथं हे मायनस तिकडं प्लस करूया म्हणजे माझ्याकडं काय काय शिल्लक राहतं इकडं टॅन 3x मायनस टॅन 2x मायनस टॅन एक्स. चला ही व्हॅल्यू मला कुणाची मिळाली, हे मायनस तिकडे गेल्यावर प्लस होतील म्हणजे मला व्हॅल्यू मिळाली कुणाची टॅन 3x इंटू टॅन 2x इंटू टॅन एक्स. मग देअरफॉर आय इक्वल्स टू इंटिग्रेशन तुम्हाला काय मिळणार, या तिघांच्या ऐवजी ह्या 3 सेपरेट टर्म मिळाल्या म्हणजे कुठल्या कुठल्या टर्म मिळाल्या, स्क्वेअर ब्रॅकेट देऊया टॅन 3x मायनस टॅन 2x मायनस टॅन एक्स आणि इथं dx. ओके टॅनचं इंटिग्रेशन काय लॉग साइन एक्स का लॉग सेक एक्स, लॉग सेक एक्स. कॉट आलं असतं तर इंटिग्रेशन लॉग साइन एक्स म्हणजे लॉग सेक एक्स म्हणजे याचा आन्सर मिळाला मला लॉग सेक 3x अपॉन 3 3x अपॉन 3 मायनस याचं काय येणार आहे लॉग सेक 2x अपॉन 2 मायनस याचं काय येणार लॉग सेक एक्स. प्रॉब्लेम फिनिश झाला. ते मी कंप्लीट केलं नाही, तुम्हाला लिहायचं आहे 3x आहे म्हणून अपॉन 3, 2x आहे म्हणून अपॉन 2 टॅन एक्स म्हणजे लॉग काय येणार सेक एक्स. मग तुम्हाला 13वा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, लक्षात ठेवावाच लागेल. इथं कदाचित 3x देतील, इथं समजा 5x दिलं तर इथं 3x इथं 2x देतील जेणेकरून सगळ्यात मोठा जो अँगल असेल तो दोघांच्या ॲडिशन एवढा असेल किंवा काही केसमध्ये तुम्ही सबस्ट्रॅक्शन सुद्धा घेऊ शकता. ओके मग आता प्रॉब्लेम तुमचा लक्षात आलाय तो. आता हा प्रॉब्लेम बघा, खालचे दोन अँगल बघा आणि वरचा अँगल बघा. खाली साइन 10x आहे आणि प्लस साइन 4x आहे. हे बाळांनो 10x आहे आणि हे 4x आहे. चला 10 मधून 4 मायनस करा, किती येत आहे 6x. वरती बघा तेवढंच आहे. मग तुम्हाला आता प्रॉब्लेम हा सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे म्हणजे बघा इंटिग्रेशन साइन ओके ब्रॅकेटमध्ये मी लिहितोय 10x मायनस 4x डिवायडेड बाय साइन 10x इंटू साइन 4x आणि dx. चला मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. स्क्वेअर ब्रॅकेट द्या, आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायचं आहे म्हणजे साइन 10x इंटू कॉस 4x मध्ये मायनस साइन आहे कॉस 10x इंटू साइन 4x. चला डिनॉमिनेटर सेपरेट द्या त्यांना की साइन 10x आणि साइन 4x इथं सुद्धा साइन 10x आणि साइन 4x आणि इथं dx. ओके चला हे कॅन्सल होत आहे पण कॉस अपॉन साइन शिल्लक राहत आहे. कॉस अपॉन साइन म्हणजेच कॉट 4x. आता हे कॅन्सल झालं साइन अपॉन साइन, अरे सगळंच कॅन्सल होत आहे. ओके माझ्याकडून मिस्टेक झाली, हे कुठं कॅन्सल होत आहे हे कॅन्सल होत आहे. कॉस अपॉन साइन कॉट आणि 10x आणि इथं काय येणार आहे dx. टॅनचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स, कॉटचं इंटिग्रेशन लॉग साइन एक्स म्हणजे याचं येणार आहे लॉग साइन 4x मॉडमध्ये लिहिलं ते चालेल डिवायडेड बाय 4 लॉग साइन 10x डिवायडेड बाय 10 आणि प्लस c. हा सुद्धा सोपा प्रॉब्लेम आहे. बघितल्या कळायला पाहिजे. सीडीला काय होतं की टेक्स्टबुकमधले प्रॉब्लेम्स आहेत तसे येतात, लक्षात घ्या. टेक्स्टबुकमधले प्रॉब्लेम फक्त व्हॅल्यू चेंज होऊन येतात. बघितल्या तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे आता 12वा प्रॉब्लेम पण एकदम सोपा होता. हे 2 प्रॉब्लेम सोपे होते. आता उरलेले प्रॉब्लेम बघा. ओके मी अगोदरच बोललो होतो की आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय. ओके काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. पण बघा आता 6वा प्रॉब्लेम घेऊया. आय इक्वल्स टू 6वा आणि 7वा अगदी एकसारखे वाटतात बघा तुम्हाला. ठीक आहे इंटिग्रेशन साइन रेस टू 4x आणि कॉस क्यूब x आणि dx. ओके साइन रेस टू 4x आणि कॉस क्यूब x आणि dx. ठीक आहे आता मेन पॉईंट काय बघा, लक्षात घ्या की मला इथं काय करायचं आहे ऑड नंबर बघा 3 आहे मग त्यातनं एक कॉस मला सेपरेट काढायचं आहे. पहिली स्टेप कळतोय बघा तुम्हाला
मी इथं लिहिलंय साइन रेस टू 4x, कॉस स्क्वेअर एक्स आणि एक कॉस एक्स मी सेपरेट काढला क्यूब मधला. मग साहजिक आहे इथं मला याच्यातला एक साइन सेपरेट काढावा लागणार आहे. बर, आता हे साइन रेस टू 4x आहेत. आता हे जे कॉस स्क्वेअर आहेत ना म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स, बरोबर ना, पुन्हा बेसिक ट्रिग्नोमेट्री आहे. आणि कॉस एक्स डी एक्स. आता मला सांगा साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे? कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. तिथं आहे की कॉस एक्स, मग सबस्टिट्यूशन करूया ना आपण. म्हणजे आपण असं लिहूया की पुट साइन एक्स इक्वल्स टू टी, डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स dx इक्वल्स टू dt. मग देअरफॉर i इक्वल्स टू काय येणार बघा, हे t रेस टू 4 होणार कारण साइनला t पुट केलंय. 1 मायनस टी स्क्वेअर होणार आणि cos x dx टोटल dt होणार. ओके, आता एक काम करूया, ह्या t रेस टू 4 ना आत मल्टिप्लाय करा. 1 ला मल्टिप्लाय केल्यावर t रेस टू 4च राहतील आणि इथं t रेस टू 6 राहतील आणि इथं dt राहतील. मग देअरफॉर i इक्वल्स टू फायनल आन्सर लिहायचं आहे t रेस टू 4चं इंटिग्रेशन t रेस टू 5 अपॉन 5, t रेस टू 6 इंटिग्रेशन t रेस टू 7 अपॉन 7 प्लस c, t ची व्हॅल्यू पुट करा साइन. मग लास्ट स्टेप तुमच्या लक्षात आलं इथं साइन रेस टू 5x अपॉन 5 मायनस साइन रेस टू 7 अपॉन 7 प्लस c. लक्षात आलंय? मग हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. तिथं cos x ला t पुट करा आणि इथं साइन देतो मी सॉल्व करून देतो. म्हणजे मुद्दा काय तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की प्रॉब्लेम सोपेच आहेत पण थोडंसं मी सांगतो बघा. साइन रेस टू 4 असणार आहे, बरोबर आहे. आता साइन रेस टू 4 हा साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर असणार आहे, डोक्यात ठेवा. साइन स्क्वेअर एक्सच्या ऐवजी तुम्हाला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स असं लिहावं लागेल. कॉसला तुम्ही टी पुट केल्यानंतर 1 मायनस टी स्क्वेअरचा स्क्वेअर येणार. सिंपल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 ट्वाइस या दोघांचा प्रॉडक्ट प्लस याचा स्क्वेअर म्हणजे टी रेस टू 4. अशा टर्म्स मिळतील बरं का, लक्षात घ्या बाळांनो. ओके, म्हणजे प्रॉब्लेम आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला होतो 7वा, मी नाही सॉल्व्ह करून देणार कारण अजून ह्या टाईपचे प्रॉब्लेम आहेतच ना. हा उलटा सोपा आहे. आता हा घेऊया कॉस रेस टू 7. ओके, 8वा प्रॉब्लेम बघा की i इक्वल्स टू, हे सगळे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येऊ शकतात असे आहेत बरं का. कॉस रेस टू 7x dx. एकटा कॉसच आहे, मी कॉसलाच वेगळं केलं पाहिजे ना, म्हणजे इथं कॉस एक्स dx आलं. कॉस हे कुणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? साइनचं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, हा कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब आहे असं लिहावं लागेल, कॉस एक्स dx. ओके, बर. कॉस स्क्वेअर म्हणजे आता मी लिहिणार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स त्याचा क्यूब आणि इथं येणार आहेत कॉस एक्स dx. आता काय करा, पुट सबस्टिट्यूशन, पुट साइन एक्स इक्वल्स टू टी. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स dx इक्वल्स टू dt म्हणजे ही व्हॅल्यू dt ची येणार. ओके, मग देअरफॉर i इक्वल्स टू काय मिळालं रे मला, 1 मायनस टी स्क्वेअर, पण त्याचा मला क्यूब करायचा आहे आणि इथं dt मिळणार. आता मी तुम्हाला सांगतो इथं एक फॉर्म्युला लिहितो, a मायनस बीचा क्यूब, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब. अरे हा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. आता बघा, लक्ष द्या, पहिली टर्म 1 आहे म्हणजे एच व्हॅल्यू 1 आहे, मग 1चा क्यूब 1 येणार मायनस 3, ए चा स्क्वेअर करून बी ला मल्टिप्लाय करा, 1चा स्क्वेअर 1 त्याला मल्टिप्लाय करा टी स्क्वेअर प्लस 3, ए तसंच ठेवा, याचा स्क्वेअर करा टी रेस टू 4 येणार मायनस याचा क्यूब करा टी रेस टू 6 येणार आणि dt. पाहून ह्याच्या पुढचं खरं म्हणजे तुम्ही सोडवलं पाहिजे. सोपं आहे. 1चं इंटिग्रेशन टी येणार, टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब बाय 3, टी रेस टू 4चं इंटिग्रेशन टी रेस टू 5 अपॉन 5, टी रेस टू 7 अपॉन 7 आणि प्लस सी. लास्ट स्टेपला काय आहे, 3 ला 3 कॅन्सल करा आणि जिथं जिथं टी आहे ना तिथं व्हॅल्यू पुट करा साइन एक्स. प्रॉब्लेम फिनिश होतोय. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे तुम्हाला क्यूब करता आला पाहिजे, स्क्वेअर करता आला पाहिजे. आणि मी आता कदाचित तुम्हाला सांगू का, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रेस टू 4 सुद्धा करावं लागेल असं दिसतं इथं मला, लक्षात घ्या. ओके, पण हा प्रॉब्लेम थोडासा चॅलेंजिंग आहे. 9वा जो प्रॉब्लेम आहे
तो मी घेतोय. हा बाळांनो हा पण इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला क्यूबच नाही परफेक्ट करायला जमला तर विनाकारण चुका होत आहेत. म्हणजे सीईटी सारख्या एक्झाम मध्ये बेसिक परफेक्ट पाहिजे हे लक्षात घ्या. अगदी परफेक्ट पाहिजे. अगदी म्हणजे अगदी. ओके ठीक आहे. आता लक्ष द्या. मी म्हणलं तसं मी आता 9वा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देतोय. 9th वन हा tan raised to 5x हा वेगळा आहे. 9th वन I इक्वल्स टू tan raised to 5x आणि इथं मी dx लिहितोय. I इक्वल्स टू tan raised to 5x इंटू dx. लक्ष द्या. टोटली वेगळा आहे. याच्यात आपण काय करावं लागणार आहे माहिती आहे का, की मला एकटा टॅन वेगळा करून काय करू, ते साइन कॉसला जमतं रे. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस कॉसचं मायनस साइन चालूच जातं. इथं नाही ना. मग मला टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय सांगा, सेक स्क्वेअर एक्स ना. मग मी आयडिया करतोय टॅन क्यूब वेगळं केलं की मी टॅन स्क्वेअर वेगळं करणार ना. 3 + 2 5 पहिली स्टेप लक्षात आली. याचा फॉर्म्युला पुट करा. तुम्हाला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 माहिती आहे. 1 + टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर माहिती आहे. मग टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर मायनस 1. म्हणजे मी आता इंटिग्रेशन साइन टॅन क्यूब एक्स आणि टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू मी पुट करतोय सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि dx. ओके याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय मला मिळालं की टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स. याला मल्टिप्लाय करा टॅन क्यूब एक्स आणि इथं dx. पण तरी काय एवढा फायदा होत नाहीये. इथं सेक स्क्वेअर आहे, इथं पण सेक स्क्वेअर पाहिजे होतं, जेणेकरून सेक स्क्वेअर कॉमन काढला असताना लगेच टॅन एक्सला टी पुट केलं असतं. मग जसं इथं बदल केला ना असा, तसं इथं परत करावं लागणार आहे अजून. म्हणजे असं येणार आहे. मग ही स्टेप महत्वाची आहे की 2 वेळा टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करावं लागतं त्या प्रॉब्लेममध्ये. म्हणजे इथं येणार टॅन क्यूब एक्स सेक स्क्वेअर एक्स, इथं येणार टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर. बरं का, आता टॅन स्क्वेअर लिहित नाही, लगेच त्याच्या ठिकाणी मी सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहितो dx. ह्याच्या आत मी आता मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या व्यवस्थित. टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. ओके आणि इथं येणार आहे dx. आता समजतंय का बघा, लक्ष घेण्याचा प्रयत्न करा. प्रॉब्लेम मोठाच्या मोठा आहे. तिघातून तर काय कॉमन निघत नाहीये. मग हा टॅन एक्स त्याचा फॉर्म्युला येतो की आपल्याला टॅन एक्स इंटिग्रेशन काय लॉग सेक एक्स. मग ही सेपरेट मी घेणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला बघा ही स्टेप मी स्टार्टलाच बोललो होतो. 9वा प्रॉब्लेम 2 वेळा वाटल्यास प्रॅक्टिस करा बरं का. मग I इक्वल्स टू इंटिग्रेशन बघा, मी पहिल्या दोघातून सेक स्क्वेअर जर कॉमन काढलं तर काय शिल्लक राहत आहे, टॅन क्यूब एक्स मायनस टॅन एक्स आणि कॉमन काय काढलं सेक स्क्वेअर एक्स आणि मी लिहिलं काय dx प्लस ही सेपरेट टर्म आहे, त्याला मी सेपरेट घेतलंय बरं का, टॅन एक्स आणि dx. ओके आता याच्या पुढचं तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, लक्षात घ्या. टॅन एक्सला टी पुट करा, सेक स्क्वेअर dx dt होईल. मग तुम्ही असं लिहायचं बरं का, I इक्वल्स टू I1 प्लस I2 असं लिहूया. कारण ह्याच्यात सबस्टिट्यूशन करणार मी यात नाही करणार ना. दोघं सेपरेट सॉल्व्ह करू आणि सेपरेट सॉल्व्ह करून ना पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 म्हणू आपण. ठीक आहे, मग आता I1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी I1 कोण आहे तुमचं हे सगळं फॉर I1 म्हणूया आपण आणि I1 साठी आपण टॅन एक्सला टी पुट करूया. मग सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे dt होणार आणि I1 ची व्हॅल्यू अशी येणार तुमची, टॅनला टी पुट केलंय टी क्यूब, याला टी पुट केलंय टी आणि सेक स्क्वेअर dx म्हणजे dt. काढा इंटिग्रेशन, काय येणार आहे t⁴ अपॉन 4 टी मायनस टी स्क्वेअर अपॉन 2 आणि प्लस सी. ओके प्लस सी C1 म्हणा, कारण इथं पण एक प्लस C2 आणि शेवटी C लिहिलं तरी चालतं. आता I2 ची व्हॅल्यू, I2 तुमचं कोण आहे इंटिग्रेशन टॅन एक्स, त्याची व्हॅल्यू लॉग सेक एक्स. मग लॉग सेक एक्स प्लस C2, C1 C2च्या ऐवजी शेवटी C लिहिलं तरी चालेल. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 म्हणा आणि मग काय येणार फायनली आन्सर लिहा बरं का. मॅडम जागा नाही फळ्यावर. I इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही, ही व्हॅल्यू फक्त टीच्या ठिकाणी तुम्ही टॅन एक्स पुट करा. मग tan⁴ x अपॉन 4 टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस लॉग सेक एक्स प्लस सी लिहा आणि C1 प्लस C2 म्हणजे सी घेत आहे. बाळांनो हा प्रॉब्लेम आता मी फिनिश केलाय. महत्वाचा मुद्दा काय की हा आणि हा मी ॲज अ होमवर्क तुम्हाला देतोय बाळांनो. ही सेक आहे ना, ही कोसेक आहे, वरती गेल्यावर साईन करा. ही सेक आहे अपॉन cos⁸ करा, म्हणजे या टाईपचंच आहे. हे कॉट आहे ना, कॉस अपॉन साईन करा आणि प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करा. ओके आता टोटल आपले 13 प्रॉब्लेम झालेत, लक्षात घ्या. ओके मेन पॉईंट काय, मी व्हिडिओ लेक्चर थांबवणार नाहीये. मी अजून एक टाईप घेणार आहे छोटासा, लक्षात घ्या.
आणि त्याच्यात फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आलं पाहिजे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. तो टाईप कव्हर करूया आपण छोटासा आणि मग हा लेक्चर फिनिश करूया. आता शेवटचे हे जे प्रॉब्लेम आहेत ना, हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे, बघा मी सांगतो काय ते. यातले बरेचसे प्रॉब्लेम आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण घेतल्यासारखे वाटतात बरं का, कारण पहिला व्हिडिओ काय झाला, आपण PYQ घेतले होते, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना कसं वाटलं, सगळं थोडंसं अवघड वाटलं होतं बरं का पहिला पार्ट, लक्षात घ्या. पण दुसऱ्या पार्टपासून मी तुम्हाला बरोबर सगळे प्रॉब्लेम आपण घेतलेत बरं का. आता इथं बघा, याला टी पुट करा, त्याचं डेरिव्हेटिव्ह बरोबर इथं दिलंय. x⁻10 ला टी पुट करा, त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं ॲडजस्ट होतंय. या पूर्ण ब्रॅकेटला टी पुट करा, त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती ॲडजस्ट होतंय. या ब्रॅकेटला टी पुट करा, ते डेरिव्हेटिव्ह इथं ॲडजस्ट होतंय. प्रॉब्लेम मी तुम्हाला 17वा फक्त सॉल्व्ह करून देणार आहे, बाकी तुमचा होमवर्क आहे. आता एक लक्षात घ्या, माझ्याकडे जो ऑनलाईन क्लासेस आहेत त्या मुलांना मी हेच व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय बरं का. मग त्यांना हा होमवर्क सांगतोय, पण माझी रिक्वेस्ट आहे, ते यूट्यूबवर तुम्ही बघताय ना बाकीचे मुलं जे मला जॉईन नाही आहेत म्हणून ऑनलाईनला, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, नुसतंच व्हिडिओ बघून काही फायदा होणार नाही आहे. मी प्रत्येक व्हिडिओ सांगतोय, तुमच्या नोट्स क्रिएट करा. हे सगळे पॉईंट असं मी काय म्हणतोय, एक्सरसाइज घेणं सोपं आहे. मी त्यातलंही तुम्हाला काय केलंय की असं म्हणतो ना आपण टाईप वाईज प्रॉब्लेम घेतलेत, तुम्हाला फायनल रिव्हिजनला ते उपयोगी पडणार आहे. मग लास्ट आता 17वा प्रॉब्लेम बघा. मग I = इंटिग्रेशन e⁻³ log x, आणि इथं काय दिलंय रे, x⁻+1 आणि r⁻⁻1 दिलंय. ओके, आता मी करतोय काय बघा, समजून घ्या. e⁻log x³ लिहितो आणि r⁻⁻1 खाली गेल्यावर प्लस होतील, त्यामुळे ते +1 लिहायची गरज नाही आहे. आता तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे, इथं e असतो, हे कॅन्सल होतं आणि इथं x³ राहणार आहे आणि खाली x⁻⁴ + 1 आणि dx. आता याच्या पुढचा होमवर्क तुम्ही काय करा, पूर्ण डिनॉमिनेटर जो आहे ना x⁻⁴ + 1 त्याला टी पुट करा. डिफरन्शिएट करू काय याचं डेरिव्हेटिव्ह, 4x³ dx = dt. या 1चं काय झालं, कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0. याची व्हॅल्यू × 4चं अपॉन 4 करा, म्हणजे मला x³ dx ची व्हॅल्यू dt/4 मिळाली. मग I = काय येणार, x³ dx व्हॅल्यू dt/4 अगोदर लिहितो, हे dt लिहितो आणि या पूर्ण याला टी पुट केलंय. प्रॉब्लेम फिनिश. 1/t इंटिग्रेशन काय येणार आहे, log t. आता ज्यांनी आज पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघितलाय त्यांना थोडंसं वाटेल की मी काय शिकवतोय का नुसतं होमवर्क देतोय, पण बाळांनो 8वा पार्ट आहे हा. ठीक आहे, नाही म्हणलं तर इंटिग्रेशनचे 20-30 पार्ट होतील बरं का. तुम्हाला वाटेल महिनाभर इंटिग्रेशन, पण मेन पॉईंट काय, इंटिग्रेशन टॉपिकच तसा आहे, लक्षात घ्या. ओके, थोडंसं भीती तुमची घालवायची आहे, तुम्हाला हे सोपं वाटलंच पाहिजे. होमवर्क करा, करा अभ्यास, करा हे प्रॉब्लेम कंप्लीट. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.